म्हणून सूर्यवंश आपण भागवतामध्ये ऐकत असतो. या दशरथापर्यंत यायला फार राजे लागले महाराज. म्हणजे 61 त्यांनी राजे प्रभू रामचंद्रांच्या आधी झाले, 61 झाले. त्या सगळ्यांची नावं माझ्याकडे लिहिलेली आहेत. म्हणजे सगळ्यात आधी त्यांनी भगवान विष्णू, त्याच्या नाभीतून कमळ त्यांनी प्रगट झालं, कमळातून ब्रह्मदेव प्रगट झाला, त्या ब्रह्मदेवापासून पुढे त्यांनी महाराज मरीची झाला, त्या मरीचीपासून पुढे त्यांनी अनेक जन्माला आले. त्याच्यातून त्यांनी महाराज विवस्वान म्हणजे तो त्यांनी वैवस्वत नावाचा मनू झाला, त्याचा इक्ष्वाकू, त्याच्यानंतर विकुक्षू, त्यानंतर पुरंजय, अनेनी, पृथू, विश्वरंध्री, चंद्र, भुवनाश्व, शावस्त, कोलयाश्व, दृढाश्व, हर्यश्व, निकुंज, बरहन, कुशाश्व, सेनाजित, युवनाश्व, मानधाता, पुरुत्कुत्स, शशबिंदू, अंबरीश, प्रल्लदस्यु, अनरस्य, हर्यश्व, अरुण, त्रिबंध, सत्यव्रत, हरिश्चंद्र. हरिश्चंद्र राजाची कथा आपण ऐकतो ना, हरिश्चंद्रन तारा राणी, ही सूर्यवंशातलीच कथा आहे म्हणा. तो हरिश्चंद्र, हरिश्चंद्राचा पुत्र झाला रोहित, या रोहिताचा पुत्र झाला चंपक, या चंपकाचा पुत्र झाला सुदेव, त्याचा मुलगा झाला विजय, त्याचा मुलगा झाला भरूक, त्याचा मुलगा झाला वृक, त्याचा मुलगा झाला बाहुक, यानंतर सगर, यानंतर असमंजस. हा सगर आहे महाराज, ज्याला 60,000 मुलं त्यांनी झाली होती. आणि हा 60,000 मुलं त्याची अशा पद्धतीने जळून भस्म झाले. ती कथा आपण भागवतामध्ये त्यांनी ऐकत असतो. त्या सगराच्या त्यांनी घरी मुलगा झाला असमंजस, या असमंजसाचा मुलगा झाला अंशुमान, त्याचा मुलगा झाला दिलीप, त्याचा मुलगा झाला भगीरथ, त्याचा मुलगा झाला श्रुत, त्याचा मुलगा झाला नाभ, त्याचा मुलगा झाला सिंधुद्वीप, त्याचा मुलगा झाला आयु, पुढे सायु, ऋतपर्ण, सर्वकाम, सुदाश, आश्मक, मूलक, नारी कवच. यानंतर दशरथ, त्याचा मुलगा झाला येडवीड, राजाचं नाव आहे येडवीड. याच्यानंतर त्यांनी मुलगा झाला विश्वसह, त्याचा मुलगा झाला खटवांग. या खटवांग राजाची कथा सर्वांना माहिती आहे. हा देवदेवतांची सहाय्यता करण्याकरिता गेला, त्याचं आयुष्य संपून गेलं आणि तो पुन्हा आपल्या राज्यात येण्याकरिता निघाला. देवता म्हणले आता तू निघालास खरा, पण 1 तास शिल्लक राहिला. मग आता 1 तासात काय करायचं सांग, तुझं पुण्य पण दिसते आम्हाला आणि पाप पण दिसते. तुला आधी पुण्य भोगायचं का पाप ते सांग. मला पुण्य भोगायचं. मग पुण्याच्या प्रभावानं भगवंताचं नाम त्याच्या मुखात आलं आणि दशनामापराध रहित भगवंताचं नामस्मरण केलं. एक तास खटवांग राजा. या खटवांगाच्या वंशात पुढे जाऊन दीर्घबाहू झाला. या दीर्घबाहूचा पुत्र झाला रघु. भगवंताला रघुकुलनाथ असं म्हणतात की नाही, राघव असं म्हणतात, रघुकुल मनी असं म्हणतात. हे सगळी नावं त्यांनी पडण्याचं कारण हा रघुच आहे महाराज. हा रघु अतिशय धर्मात्मा असणारा राजा आहे, भगवंताचा भक्त आहे. या रघुचा त्यांनी पुढे जाऊन पुत्र झाला, त्याचं नाव आहे अज. आणि अज राजाला मुलगा झाला, त्याचं नाव आहे दशरथ. हा दशरथ त्यांनी धर्मात्मा. किती राजे सांगितले महाराज, एवढी मोठी परंपरा आहे. आणि हे सगळी नावं ऐकण्याचं कारण एवढंच आहे, हे सगळेचे सगळे पुण्यवान असणारे राजे आहेत. जगाचा मालक विनाकारण कोणाच्या पण घरी जन्माला यायचा नाही, एवढे धर्मात्मा आहेत महाराज. हे पुण्यश्लोक असणारे राजे आहेत. यांचं सगळ्यांचं पुण्य एकवटलं म्हणून त्यांनी जगाचा मालक त्यांच्या घरी प्रत्यक्ष प्रगट झाला. रघुकुलमनी असणारा परमात्मा प्रगट होणारा दशरथ राजा. हा दशरथ राजा त्यांनी राज्य करतोय. त्याला अनेक पत्नी आहेत, त्यातल्या 3 प्रधान असणाऱ्या पत्नी आहेत. त्याच्यामध्ये कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी अशा 3 राण्या त्याला आहेत महाराज. त्याच्या गुरुजींचं नाव आहे वशिष्ठ ऋषी. म्हणून वशिष्ठांच्या सांगण्यावरून दशरथ राजा त्यांनी राज्य करतोय. त्याचं राज्य अतिशय पवित्र आणि मंगलमय असणारं राज्य आहे. श्रेष्ठ असणारा हा राजा. देवाच्या दयेनं सर्व काही मिळालं होतं,
पण अंतःकरणामध्ये एक सल होती. काय सल होती? त्याला त्यांनी संतती प्राप्त झाली नव्हती. बऱ्याच काळापर्यंत राज्य केलं, धर्मानं राज्य करतोय, प्रजेचं पुत्रवत पालन करतोय, पण त्याला मात्र पुत्र संतती झाली नाही. म्हणून त्यांनी व्यथित झाला होता. एक दिवशी वशिष्ठ ऋषींकडे त्यांनी गेला. एक बार भूपती मन माही राजाच्या अंतःकरणामध्ये ग्लानी निर्माण झाली. मला संतती नाही, म्हणून त्यांनी पुत्रहीन असल्याने राज्यात सर्व दुःख आहे. दुःख अंतःकरणामध्ये निर्माण होऊ लागलं, व्याकुळता अंतःकरणात झालेली. मला संतती प्राप्त व्हावी, पुत्र प्राप्त व्हावा अशी इच्छा निर्माण झाली आणि व्याकुळ होऊन वशिष्ठ ऋषींकडे त्यांनी गेलं. एक बार भूपती मन नाही भय ग्लानी मोहे सुत नाही. मला सुत म्हणजे मुलगा झालेला नाही. मग काय केलं? गुरुग्रह गय हो त्वरित मध्ये पाहला. आपल्या श्रीगुरूंच्या घरी अशा पद्धतीने गेला, वशिष्ठांच्या समोर गेला. चरण लागी कर विनय विसाला. म्हणून वशिष्ठांच्या चरणांच्या समोर त्यांनी वंदना केली आणि अतिशय विनयानं बोलायला सुरुवात केली. महाराज, मला संतती नाही, मला फार त्यांनी वेदना होत आहेत, मला संतती प्राप्त होईल असं काहीतरी सांगा. वशिष्ठ ऋषीने राजाचं अंतःकरण त्यांनी जाणलं. राजा, तुला संतती त्यांनी होणार आहे. सूर्याला त्यांनी प्रगट होण्याकरिता आधी रात्र जाऊ द्यावी लागते, प्रतीक्षा करावी लागते. सूर्योदय होत असतो, पण सूर्योदय होण्याकरिता आधी रात्र तर जाऊ द्यावी लागेल की नाही? थोडीशी प्रतीक्षा कर. तुला त्यांनी अशा पद्धतीनं धरहु धीर होई सुतचारी त्रिभुवन विदित भगत भयाहारी. धीर धर, तुला 4 मुलं होतील. धरहु धीर होई सुतचारी, धीर धरून राहा, तुला 4 सुत म्हणजे मुलं होतील. त्रिभुवन विदित भगत भयाहारी. त्या त्रैलोक्यामध्ये ज्यांचं वर्णन केलं जाईल, जे भक्तांचं भय घालवणारे, अशा पद्धतीने 4 पुत्र तुला प्राप्त होतील. वशिष्ठांच्या सांगण्यावरून त्यांनी राजाला मोठं समाधान प्राप्त झालं. काय उपाय करून सांगा? सांगितलं त्यांनी, तुला पुत्र कामिष्टी यज्ञ करावा लागणार आहे. त्याआधी त्यांनी 3 श्वापद मारून आण राजा. पण श्वापद मारून आणण्याकरिता सांगितली होती 3. म्हणून राजा त्यांनी अशा पद्धतीनं वनामध्ये गेला मुरग्या करण्या. क्षत्रियाचा धर्म आहे महाराज मुरग्या करणं. पण मुरग्या करण्याच्या उद्देशाने वनामध्ये राजा गेलेला आहे. श्वापदांना मारण्याकरिता गेलेला आहे. उंच असणाऱ्या झाडावर त्यांनी दडून बसला आणि बसल्यानंतर त्यांनी श्वापदांची वाट पाहत होता. गुरुजींनी सांगितलं 3 श्वापद मारून आण म्हणून त्यांनी वाटच पाहत होता. कर्मधर्म संयोगाने काय झालं, एक ब्राह्मण पुत्र आहे, त्याचं नाव आहे श्रावण. हा श्रावण बाळ त्यांनी अशा पद्धतीनं आपल्या आई वडिलांना काशीची यात्रा करण्याकरिता घेऊन चालला होता. त्याने कावड तयार केली होती आणि कावडीमध्ये आई वडिलांना त्यांनी बसवलं होतं. अंध होते महाराज, त्यांना दिसत नव्हतं आणि अतिशय वृद्ध झालेले होते. त्यांना काशीची यात्रा त्यांनी घडवायची होती. पण कावडीत घालून श्रावण बाळ त्यांना घेऊन जातोय. थोडी तहान लागली म्हणून एका झाडाखाली त्यांना थांबवलं. झाडाच्या सावलीखाली ती कावड ठेवलेली आहे आणि तिथं त्यांना सांगितलं की मी पाणी घेऊन येतो. पाण्याची घागर हातामध्ये घेतलेली आहे आणि पाणी आणण्याच्या उद्देशानं हा श्रावण बाळ त्यांनी त्या नदीच्या काठावर त्यांनी गेल्यानंतर त्यांनी महाराज हा दशरथ वाटच पाहत होता. कोणीतरी श्वापद यावं, मी श्वापद त्यांनी मारावं म्हणून त्यांनी तग धरून बसला होता. घागर पाण्यात बुडवल्याबरोबर बुडबुड 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 आवाज आला. असं वाटलं कोणीतरी श्वापदच पाणी पिण्याकरिता आलेलं आहे. असा विचार करून आवाजाच्या दिशेनं संधान राजानं साधलं आणि बाण मारला महाराज. राजानं बाण मारल्याबरोबर त्यांनी तो बाण श्रावणाच्या हृदयातच अशा पद्धतीने जाऊन लागला आणि धाडकन आई म्हणून मोठ्याने त्यांना हंबरडा फोडून अंग टाकून गेलेला आहे. आई हा शब्द ऐकल्याबरोबर राजा त्यांनी घाबरला. घाईघाईनं त्यांनी खाली उतरला. माझा बाण कोण्या श्वापदाला लागलं नसून माझा बाण कोणीतरी मनुष्याला लागलेला आहे असा विचार करून त्यांनी मला घाईघाईनं दशरथ राजा त्यांनी समोर आला. श्रावण त्यांनी ब्राह्मण आहे, त्याच्या कपाळावर गंध लावलेला आहे, त्याच्या मस्तकावर शिखा आहे, गळ्यामध्ये सूत्र आहे, ब्राह्मण कुमार आहे, त्याला माझा बाण लागलेला आहे. अतिशय व्याकुळ झालेला आहे. दशरथानं घाईघाईनं त्याची मान आपल्या मस्तक आपल्या मांडीवर अशा पद्धतीने घेतलं. विचारायला सुरुवात केली, कोण आहेस तू? तो बाण त्यांनी अशा पद्धतीने काढलेला आहे. बोलायला सुरुवात केली, सांग तू कोण आहेस? माझा बाण तुला लागलेला आहे, चुकून माझ्याकडून त्यांनी बाण लागला. अतिशय व्याकुळ झाला राजा. माझ्या हातानं ब्राह्मण मारला जातोय, कारण हा ब्राह्मणांचा आणि गोमातेचा भक्त आहे महाराज राजा. त्याच्या हातानं ब्राह्मण मारला जातोय, फार वाईट त्याला वाटू लागलं. व्याकुळ होऊन अशा पद्धतीने त्यांनी विचारायला सुरुवात केली. तो श्रावण बाळ त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करतोय, मी कोण आहे त्याने सांगायला सुरुवात केली. हे शर आला तो धावून आला काळ, श्रावण बाळ शर
श्रावण बाळ घराला सो धावून विवळला श्रावण बाळ शरणाला सो धावून विवळला श्रावण व्याकुळ होऊन दशरथ राजाला सांगतोय, राजा मी श्रावण आहे. माझ्या आई वडिलांना त्यांनी अशा पद्धतीनं मी काशी यात्रेला घेऊन जातोय. माझ्या आई वडिलांना त्यांनी माझ्याशिवाय दुसरा कोणीच नाही. मी त्यांचा एकुलता एक असणारा मुलगा. हे राजाच्या श्रवणी करू आणि हृदयाचे झाले पाणी. त्या ब्राह्मण पुत्रापासून शोकाकुळ झाला नयनी. आसरे आणून नयनी तो बदला अंत तुझ्या नाशाला. मी पापी कारण मीच त्यांनी तुझ्या नाशाला कारणीभूत आहे बाळा. म्हणून असं बोलायला सुरुवात केली. मग कळवळून त्या लोकांसं बोले, बाळ कशी तुम्ही साधली वेळ, तुम्ही वेळ कशी त्यांनी साधली. मम म्हातारे माय बापता नेले करू आले असले काशीला साधलो दया संसाराची जमाव करता करता संसार जमवताना नकळत माणसाच्या हातानं पापही घडतं. महाराज संतती प्राप्त व्हावी म्हणून अट्टहास आहे. गुरुजींनी सांगितलं 3 श्वापद त्यांनी मारून आण म्हणून संतती होण्याकरिता एवढे कष्ट राजा सहन करतो. आणि त्याच्याकरिता त्यांनी सायास करत होता. आणि बाण लागला ब्राह्मणाला आणि ब्राह्मणाचाच मृत्यू झाला. महाराज ब्राह्मण मारला गेला. ब्रह्महत्येचं पातक लागलं. बरं तो ब्राह्मणही असा होता की जो त्यांनी आई वडिलांना एकुलता एक आहे, म्हातारे आई बाप आहेत आणि ते त्यांनी अशा पद्धतीने कावडीत घालून चालवले आहेत. याच्याशिवाय त्यांना दुसरं कोणीच नाही. आणि माझा बाण नेमका यालाच लागलेला आहे. राजा त्यांनी व्याकुळ झाला. तो सांगतोय, मी एकुलता अपुत्र कसा हा घाला मजोरी अवचिता आला. त्या वृद्धपणे मीच एक आधार सेवेत आता मुकणार. त्या म्हाताऱ्या आई वडिलांचा मी एकटाच आधार आहे. त्यांच्या सेवेला आता मी मुकणार आहे. ज्या बघतील ते वाट पाखरावानी दया घेऊन हाती पाणी. म्हणून त्यांनी तू राजा जा, ते माझी पाखरासारखी वाट पाहत असतील. माझे प्राण आता त्यांनी जाऊ पाहतायत. जुने शिक्षक ते ही कविता म्हणायचे महाराज. जुन्या काळात ही कविता पुस्तकात त्यांनी शिकवली जायची. आणि ते शिक्षक ही कविता म्हणता म्हणता अतिशय व्याकुळ होऊन त्यांनी महाराज विद्यार्थ्यांच्या समोर रडायला सुरुवात करायची. कारण त्यात भावच तसे आहेत महाराज. आता ती तेवढी त्या पद्धतीनं मला म्हणता येत नाही. कारण ते पुढं त्यांनी लुप्त होत गेलं सगळ्या गोष्टी. आता तसलं शिकवित नाहीत महाराज शाळेमध्ये. आता जॉनी असतं ना, मग ते त्याच्यात फार अंतर आहे महाराज. ते फार फरक आहे. म्हणून त्यांनी आता तो जॉनी शिकवण्यापेक्षा त्यांनी हा श्रावण जर शिकवला तर त्यांनी फार चांगली गोष्ट होईल. पण अशा पद्धतीने हा श्रावण जो मात्या पित्यांची सेवा करणार आहे तो म्हणतोय, मी आई वडिलांच्या सेवेला आता मुकणार आहे. राजा तुझा आहेत अंध ते दोन्ही दुर्वार्ता फोडू नकाही. ही विनंती तुमच्या पायी मज माघारी
करा तुम्ही सांभाळा कोण या श्रावण बाळा. एक मुलगा त्याने आई वडिलांची चिंता करतोय, त्याचं मरण त्याच्या डोळ्यासमोर दिसत आहे. तो म्हणतो आता मी मरणार आहे, मी मेल्यानंतर माझ्या आई वडिलांचं काय होईल, म्हातारी आहेत, अंध आहेत, म्हणून जरी मी मरण पावलो ना राजा तरी माझ्या माघारी तुम्ही माझ्या आई वडिलांची त्यांनी सेवा करा. मम माघारी करा तुम्ही सांभाळा कोण या श्रावण बाळा असं म्हटलं त्यांनी. परी झाकून हे सत्य कसे राहील, पण हे सत्य त्यांनी त्यांच्या समोर त्यांनी कसं झाकून राहील. हा विधी लेख होईना फोल, हा विधीचा लेख आहे, हा त्यांनी फोल होणार नाही. काळेज त्यांचे फाटून शोका वेगे, त्यांचं काळीज त्यांनी शोकाच्या आवेगानं फाटून जाईल. ते येतील माझ्या मागे, श्रावण म्हणतोय ते आपापच माझ्या मागे येतील, त्यांचा पण मृत्यू झाल्याशिवाय राहणार नाही. ह्या झारी मी जातो, ही झारी तुम्ही घ्या आणि जाऊन लवकरात लवकर माझ्या आई वडिलांना अशा पद्धतीने पाणी पाजा. सोडीला श्वास शेवटचा, तो जीव विहग फडफडला. त्याने शेवटचा श्वास सोडून दिला. तो जीवरूपी विहग म्हणजे पक्षी, त्याचा प्राण त्यांनी फडफडला आणि श्रावणानं दशरथाच्या समोर त्यांनी व्याकुळ होऊन अशा पद्धतीनं शरीर सोडून दिलं. तनुपंजर सोडून गेला. राजा दशरथ रडला धाई धाई, अडखळला ठाई ठाई, अडखळला धाई धाई रडला, व्याकुळ होऊन रडू लागला. अरे 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 काय करून बसलो, पुत्र प्राप्त करून घेण्याकरिता कोणाचा तरी पुत्रच मारून टाकला, आता काय करू, नाईलाज झाला. ती घागर पाण्याची अशा पद्धतीने भरली दशरथानं आणि ती घागर घेऊन आणि त्या श्रावणाच्या मात्या पित्यांना पाणी पाजण्याकरिता त्याने निघाला, पाणी घेऊन निघाला. पायाचा आवाज झाला, ते जिथं बसले आहेत तिथं त्यांनी जाऊन पोहोचला. पायांचा आवाज ऐकल्यानंतर त्यांनी विचारलं, श्रावणा तुला फार वेळ लागला रे यायला, एवढा वेळ त्यांनी का बरं लागला सांग ना. राजा काहीच बोलत नाही. त्याला माहित होतं मी जर त्यांनी काही बोललो तर यांना कळेल मी श्रावण नाही, म्हणून त्यांनी पाण्याची घागर त्यांच्या समोर त्यांनी देऊ लागला. त्याने सांगितलं, पाणी तर तू आणलेलं आहेस पण तू बोलत का नाहीस सांग. ज्या अर्थी तू काही बोलत नाहीस त्या अर्थी नक्की तू आमचा श्रावण नाहीस, तू कोण आहेस सांग. तरी पण त्यांनी राजा काहीच बोलत नाही, कारण श्रावणानं सांगितलं होतं की तुम्ही त्यांनी आधी बोलू नका, आधी त्यांना पाणी प्यायला द्या, मग संपूर्ण वृत्तांत सांगा. दुर्वार्ता आधी सांगू नका, आधी त्यांचा त्यांनी महाराज पाणी पिण्याकरिता त्रस्त झालेले आहे, आधी पाणी प्यायला द्या. राजाचा नाईलाज झाला. महाराज राजानं खरं सांगितलं, मी तुमचा श्रावण नाही, मी राजा दशरथ आहे, माझ्या हातानं श्रावण त्यांनी मारला गेला. असे शब्द ऐकल्याबरोबर काळजामध्ये धस्स आलं. महाराज एकाएकी म्हाताऱ्या आई वडिलांना त्यांनी महाराज तरुण मुलगा मरल्याची बातमी त्यांनी ऐकू आल्यानंतर केवढ्या वेदना होत असतील. अंतःकरण अतिशय व्याकुळ झालं. व्याकुळ होऊन त्यांनी म्हणू लागले, राजा तू आमच्या समोर पाणी घेऊन आला असं आणि पाणी पिण्याकरिता अशा पद्धतीत देतोय ज्याला आमच्या मुलाला तू मारलेला आहेस, पण तुझ्या हातचं पाणी पिणं त्यांनी महाराज योग्य नाही. राजा जसं आमच्या मुलाला त्यांनी मारून टाकलेलं आहेस असे आम्ही सुद्धा त्यांनी आमचे प्राण आता सोडून देणार आहोत. पुत्र पुत्र म्हणून त्यांनी प्राण सोडतो आहोत. राजा जा, तुला शाप देतो, तू सुद्धा त्यांनी पुत्र पुत्र म्हणून तुला शरीर सोड. तुला 4 मुलं असतील पण तुझ्या अंतकाल समयाला एकही पुत्र तुझ्याजवळ राहणार नाही, असा शाप ब्राह्मणाने देऊन टाकला. आणि श्रावण श्रावण म्हणून त्यांनी श्रावणा तू सांग कारे झोला, श्रावणा तू सांग कारे झोला, श्रावणा तू सांग कारे झोला, श्रावणा तू सांग कारे झोला. Bye.
माता पिता अतिशय व्याकुळ झालेले आहेत, श्रावणाची आठवण करत आहेत. एकुलता एक असणारा मुलगा आणि तरुण मुलाची त्यांनी मरण्याची बातमी आणि वृद्ध असणाऱ्या अंध माता त्यांना अशा पद्धतीने श्रवण करायला मिळाली. व्याकुळ झाले ते. श्रावण श्रावण म्हणून त्याची आठवण करत करत त्यांनी त्या वृद्ध असणाऱ्या ब्राह्मणांनी स्वतःचा प्राण सोडून दिला. महाराज 3 श्वापद मारायला सांगितले होते. 3 ब्राह्मण अशा पद्धतीने मारले गेले. राजाला अतिशय वाईट वाटू लागलं, माझ्यामुळे त्यांनी 3 ब्राह्मण मारले गेलेले आहेत. राजाने त्यांनी मला त्यांचा अंत्यविधी अशा पद्धतीने करून घेतला आणि व्याकुळ झालेला हा राजा वशिष्ठ ऋषींच्या समोर गेला. वशिष्ठांना सांगू लागला की माझ्या हाताने 3 ब्राह्मण मारले गेलेले आहेत आणि आता त्यांनी शाप दिलेला आहे. राजा, अंतकाल समयाला त्यांनी तुला 4 मुलं असतील, पण अंतकाल समयाला एकही मुलगा तुझ्याजवळ राहणार नाही. ज्याचं त्याचं भाग्यच असतं महाराज, ते प्रारब्धाचा त्यांनी योग असतो. हे संचित त्यांनी कर्म कोणाला चुकलं नाही. कर्म त्यांनी बलवत्तर असतं. कर्मे श्रीराम वनवासा गेला, वियोग घडला सीता देवी. कर्मे दशरथ वियोगी मेला, दशरथ राजाचा त्यांनी मृत्यू झाला. हे कर्मच आहे महाराज. हे कर्म त्यांनी नाचवतं. फक्त कर्माचा सिद्धांत कळायला पाहिजे. आपण कसे कर्म करतो ते कर्म त्यांनी आपल्याला भविष्यामध्ये त्यांनी भोगायला येत असतात. माणसं कर्माचा विचार करत नाहीत, म्हणून तर त्यांनी महाराज अशा पद्धतीने बेधुंद वागत असतात. म्हणून दशरथ राजा त्यांनी व्याकुळ होऊन वशिष्ठांच्या समोर त्यांनी सांगू लागला. वशिष्ठ ऋषींनी सांगितलं, राजा, ब्राह्मणाचा शाप खोटा होणार नाही, तुला निश्चित संतती होणार आहे. तुला पुत्रकामेष्टी यज्ञ करावा लागेल. म्हणून पुत्रकामेष्टी यज्ञ त्यांनी करायचा आहे. कोणाच्या हाताने त्यांनी यज्ञ करून घ्यावा म्हणून त्यांनी गोस्वामीचे वर्णन करून सांगता, शृंगी ऋषी वशिष्ठ बोलावा, पुत्र काम सब यज्ञ करावा. शृंग ऋषीने त्यांनी बोलावलं. हे शृंग ऋषी म्हणजे त्यांनी महर्षी विभांडकाचे पुत्र आहेत महाराज. विभांडक नावाचे ऋषी आहेत. या विभांडकाच्या पुत्राचं नाव आहे शृंग ऋषी. हे शृंग ऋषी दिव्य स्थितीमध्ये राहतात. यांना त्यांनी महाराज स्त्री आणि पुरुषातला भेदच कळत नाही अशी दिव्य स्थिती त्यांना प्राप्त झालेली होती. ते ब्राह्मी स्थितीमध्ये त्यांनी अखंड वास्तव्य करतात. आता त्यांना आणायचं आणि त्यांच्या हाताने यज्ञ करायचा. पण ते येण्याकरिता आधी त्यांच्याजवळ वृत्ती तर असली पाहिजे ना. ते निवृत्त झालेले आहेत. मग काय करायचं? ते जंगलामध्ये त्यांनी विचारून गारा खात होते, दगड खात होते महाराज. गारा खाऊन त्यांनी राहत होते. गारगोट्या कळतात ना तुम्हाला, गारगोट्या खात होते. त्यांना त्यांनी रिझवण्याकरिता स्वर्गातून अप्सरा पाठवल्या. त्या अप्सरा शृंग ऋषींच्या समोर जाऊन नाचू लागल्या. आता त्या नाचायला लागल्यानंतर याने पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्याने विचारलं, तुम्ही कोणत्या देशातले ऋषी आहात? अप्सराच कळाल्या नाहीत महाराज, तुम्ही कोणत्या देशातले ऋषी आहात असा त्यांनी संवाद. मग त्यांच्या लक्षात आलं की याला स्त्री आणि पुरुषातला भेदच कळत नाही. मग काय खातोय पाहिलं, कारण खाण्यावरून त्यांनी वृत्ती ठरत असते महाराज माणसाची, महत्वाची गोष्ट आहे. मग काय खातो हे पाहिलं तर दगड खात होता, गारगुट्या. मग गारगुट्यांसारखीच दिसणारी खडी साखर आणली आणि खडी साखर तिथं टाकली. मग गारगोट्या म्हणून खडी साखर खाल्ली, ती गोड लागली. मग गोड लागल्या कारणानं पुन्हा त्याच जागेवर येऊ लागला खाण्याकरिता. पुन्हा खडी साखर टाकली, मग त्याच जागेवर येतो हे पाहिलं. मग थोडंसं अन्न टाकून पाहिलं, मग अन्न खाल्लं. मग अन्न खायला लागल्यानंतर वृत्ती त्याने आली आणि ती वृत्ती आल्यानंतर स्त्री पुरुषातला भेद कळू लागला. मग अंतकरणामध्ये कामही अशा पद्धतीने जागा झाला. या सर्व गोष्टी झाल्या आणि अशा पद्धतीने त्याने देवांगना हाती देवांगना हाती आणविला शृंगी. पण देवांगना म्हणजे अप्सरा, अप्सरांच्या माध्यमातून शृंगी अशा पद्धतीने आणला. मग या शृंगीचा विवाह करून दिला. दशरथ राजाने दत्तक घेतलेली एक मुलगी होती, तिचं नाव शांता. तिला अजून एक नाव होतं नंदा. तिचं नाव अशा पद्धतीने नंदा होतं, शांता होतं. तिचा विवाह शृंगी बरोबर त्यांनी करून दिला आणि मग त्याने यज्ञ त्यांनी संपन्न केला. शृंग ऋषींनी त्यांनी महाराज यज्ञ केलेला आहे. विभांडकाला मोठा क्रोध आला. ब्राह्मी स्थितीत असणारा माझा मुलगा आणि तो मुलगा त्यांनी वृत्तीवर आणला, अशा पद्धतीने यज्ञ करण्याकरिता आला. विभांडक ऋषी रागावले, क्रोधायमान होऊन त्यांनी आले. पण मुलगा आणि सून
यांना पाहून त्यांनी शांत झाले महाराज. कोणालाही वाटतं आपल्या मुलांचं कल्याण व्हावं, त्याचा वेल मांडवाला जावा, त्याचे 2चे 4 व्हावेत असं त्यांनी वाटतं नाही. प्रत्येकाच्या मनात या भावना असतात. मग विभांडकानं त्यांनी महाराज आपला मुलगा आणि सुनबाईला पाहिल्यानंतर त्यांनी समाधान वाटलं, शांत झाले. यज्ञ संपन्न झाला. दशरथ राजा त्यांनी पुत्र कामेष्टी यज्ञ करतोय, पुत्र प्राप्त व्हा म्हणून. हा भगवंताचा भक्त आहे, त्याची परंपरा मोठी श्रेष्ठ आहे महाराज. पण जगाचा मालक त्याच्या घरी प्रत्यक्ष प्रगट होणार. म्हणून यज्ञामध्ये त्यांनी शेवटची आहुती अशा पद्धतीने टाकली. शेवटची आहुती टाकल्याबरोबर त्यांनी प्रत्यक्ष यज्ञ नारायण प्रगट झाला. दिव्य असणारा यज्ञ नारायण प्रगट झालेला आहे, हातामध्ये प्रसाद अशा पद्धतीने घेऊन. दशरथा प्रगट झाला. या यज्ञानं पायस दान म्हणजे प्रसाद अशा पद्धतीने दशरथाच्या समोर अशा पद्धतीने दिला. वशिष्ठ ऋषी मोठे आनंदी झालेले आहेत महाराज. तो प्रसाद दशरथाच्या हातात आहे. हा त्याने आपापल्या राण्यात त्यांना आपल्या राण्यांना खायला द्यावं म्हणून सांगितलं. त्या प्रसादाची वाटणी झाली, वाटप झाली. त्याचे 2 भाग केले आहेत. त्यातला अर्धा भाग कौशल्याच्या हातात दिला. राहिलेला जो अर्धा भाग आहे त्यातला जो चतुर भाग आहे तो कैकेयीच्या हातात दिला. त्याच्यात राहिलेला जो अर्धा भाग आहे त्याचे 2 भाग केले. ते 2 भाग करून त्यांनी कौशल्या आणि कैकेयीच्या हातात दिले आणि त्यांना ते सुमित्रेला द्यायला लावले महाराज. अशी त्यांनी गोस्वामीजींनी अशीच वाटणी सांगितली. म्हणून अशा पद्धतीनं तो प्रसाद 3 राण्यांना अशा पद्धतीने वाटून दिलेला आहे. आता त्याच्यात आपण संत वाङ्मयामध्ये पाहतो की सुवर्चसा नावाची अप्सरा होती. ती ब्रह्मदेवाच्या शापानं घार झाली होती आणि ती त्यांनी महाराज आली आणि तिने सुमित्रेच्या हातातला तो प्रसाद अशा पद्धतीने ओढून नेला. म्हणून कैकेयीनं आणि कौशल्यानं आपापला अर्धा भाग सुमित्रेला दिला. अशा कथा आपण त्यांनी ऐकत असतो. पण गोस्वामीजी मात्र त्यांनी वाटणी करताना अशाच पद्धतीने वाटणी केलेली आहे. 3 राण्यांना प्रसाद त्यांनी प्राप्त झाला. यज्ञ नारायणाने त्यांनी पुत्र प्राप्त व्हावा म्हणून प्रसाद दिला आणि तो प्रसाद त्यांनी ग्रहण केलेल्या दशरथाच्या 3 राण्यांनी 3 राण्या यथाकाल अशा पद्धतीने गर्भवती झाल्या. जगाचा मालक प्रत्यक्ष प्रगट होणार आहे. म्हणून 4 अंशानं त्यांनी राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न ते संज्ञे म्हणून 4 रूपानं एकच परमात्मा प्रगट होणार आहे. बघा ना, एकाच प्रसादातून 5 झाले. प्रसाद एकच होता, त्याच्यातून 5 झाले. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न आणि हनुमान हे 5 एकाच प्रसादातून प्रगट झाले. म्हणून त्यांनी प्रत्यक्ष परमात्म्याला प्रगट व्हायचं. यज्ञ नारायण प्रत्यक्ष प्रगट झाला आणि त्या यज्ञ नारायण जो प्रसाद दिला त्याच्यातून परमात्मा प्रगट होणार आहे. म्हणून 3 राण्यांनी तो प्रसाद ग्रहण केला आणि 3 गर्भवती झाल्या. धर्मशास्त्र असं सांगतं की आपल्या पत्नींना त्यांनी महाराज गर्भवती असणाऱ्या पत्नीला डोळे विचारावेत. पण दशरथ राजा त्यांनी महाराज डोळे विचारण्याकरिता 3 राण्यांच्या महालामध्ये अशा पद्धतीने जात आहे. म्हणून कैकेयीच्या महालामध्ये त्यांनी महाराज राजा गेलेला आहे. तुला काय डोळे होतात सांग. तिच्या मुखातून शब्द बाहेर पडले. येरी म्हणे वाटत असे जीवा, कनिष्ठाशी द्यावा राज्यपट, ज्येष्ठाशी धाडावे दुरी दिगंतरा, आणि नय समाचारा त्याचा आम्हा. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम Ram
सांगेंद्र पवरा असती गरोधरा तुझी या कांता धर्मशास्त्र असे डोळे पुसावे त्यांचे पुरवावे मनोरथ. धर्मशास्त्र असं सांगतं की त्यांना डोळे त्यांनी विचारावे म्हणून त्यांनी तुझ्या पत्नी गरोदरा डोळे विचारले. कैकेयीच्या सदनामध्ये राजा गेला आणि तिला डोळे विचारू लागला. तिनं सांगायला सुरुवात केली, येरी म्हणे वाटत असे जीवा कनिष्ठाशी द्यावा राज्य पटक ज्येष्ठाशी धाडावे दुरी दिगंतरा नये समाचारा त्याचा आमा. दशरथाला वाईट वाटलं महाराज, कारण तिचे शब्दच असे आहेत. ती म्हणते ज्येष्ठाशी धाडावे दुरी दिगंतरा. ज्येष्ठ म्हणजे थोरल्या मुलाला वनवासाला त्यांनी पाठवावं, त्याचा समाचार सुद्धा आम्हाला त्यांनी येऊ नये. आणि कनिष्ठाला राज्यपद अशा कनिष्ठाशी द्यावा राज्यपट पण धाकट्याला राज्यकारभार त्यांनी द्यावा आणि ज्येष्ठाला त्यांनी वनाला पाठवून द्यावं. हे डोळे झाले महाराज कैकेयीला. तिचे भाव त्या पद्धतीने प्रगट झाले. यानंतर सुमित्रेच्या महालामध्ये गेले. सुमित्रेच्या महालात गेल्यानंतर त्यांनी महाराज तिने बोलायला सुरुवात केली, प्राणनाथा ऐसे वाटत असे जीवा वडिलांची सेवा अहर्निशी. ज्येष्ठांची सेवा त्यांनी रात्रंदिवस करावे असं सारखं माझ्या मनाला वाटत आहे. तिच्या उदरामध्ये सेवक जन्माला येणार आहेत, दिव्य असणारा भाव आहे. आणि आता कौशल्याच्या महालामध्ये त्यांनी राजा गेलेला आहे. कौशल्याचं तेज मोठं विलक्षण त्यांनी दिसत आहे. दीप्यमान असणारी कौशल्या, या कौशल्याला पाहून त्यांनी महाराज अशा पद्धतीने राजाची समाधी लागू लागली जाते. कौशल्य विचारलं, सांग तुला काय डोळे होत आहेत. तिचे शब्द आहेत महाराज, रावणे केले लग्ना माझे विघ्न असे हे स्मरण तुझं लागे आणि रे धनुष्य मारीन रावणा लंका विभीषणा देन मी. रावणानं लग्नामध्ये त्यांनी विघ्न केलं होतं. अनेक रामायणांमध्ये अनेक प्रकारच्या कथा सांगतात. आता तुलसी रामायणात तशी कथा सांगितली नाही, पण त्या संत प्रमाणानुसार त्यांनी सांगायचं ठरलं तर थोडक्यात एक कथा सांगतात. दशरथाचा विवाह त्यांनी कौशल्य बरोबरच ठरला होता. आणि रावणाला त्यांनी हे कळालं होतं. रावणाने विचारलं ब्रह्मदेवाला, माझा मृत्यू कोणाच्या हाताने होणार सांगा. ब्रह्मदेवाने सांगितलं, दशरथ आणि कौशल्याच्या घरी राम जन्माला येईल आणि तू मरशील असं त्यांनी सांगितलं. एका रामायणात असं वर्णन आहे, या रावणानं त्यांनी महाराज दशरथ आणि कौशल्याला उचललं, त्यांना पेटीत घातलं आणि पेटीत घालून त्यांनी अशा पद्धतीने समुद्राच्या 2 टोकाला नेऊन टाकून दिलं. महाराज ते टाकून दिल्यानंतर त्याला वाटलं या पेट्या कशा काय एकत्र येतील, एक इकडे टाकली एक तिकडे टाकली. कर्मधर्म संयोगाने त्या 2 पेट्या एका बेटावर एकत्र आल्या. सगळ्या देवदेवता बंदीखान्यात नेऊन टाकल्या होत्या. त्या पेट्या एकत्र आल्या. नारदजी महाराजांनी त्या पेट्या उघडल्या. त्याच्यातून दशरथ आणि कौशल्य त्यांनी प्रगट झाले आणि नारदाने त्या बेटावर त्यांनी लग्न लावून दिलं दोघांचं. आणि कारागृहात असणाऱ्या ब्रह्मदेवाने टाळे वाजवले. म्हणे का टाळ्या वाजवतो, म्हणजे दशरथ कौशल्याचं लग्न लागलं. रावणाला त्यांनी बातमी कळली. ही एक कथा सांगतात. अजून एक कथा आहे महाराज, असा एक कौशल्य